नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बिबट्याला पकडण्याची जोरात तयारी सुरूच आहे. खरं तर त्याला ठार मारण्याचे आदेश आलेत आणि हे ते पिंजरे आहेत आणि त्याबरोबर NGO जी ह्याच्यात सक्रिय आहे ती आता इथे त्यांचे सदस्य आलेलेच आहेत, ज्यांनी पूर्वी करमाळा वगैरे भागामध्ये बिबट्याला मारण्याची कामगिरी बजावलेली आहे. अजून तरी वन खात्याचं कोणीही मला इथं दिसलेलं नाही, कारण त्यांना गावात यायला सध्या मला नाही वाटत फार अनुकूल वातावरण, कारण त्यांच्याबद्दलचा एक रागच मला दिसला. बॅक टू बॅक 3 घटना घडल्या. एक आजीबाई, मग एक छोटी चिमुरडी आणि हे काल 13 वर्षाचा बालक. परंतु ज्या पद्धतीनं त्या बिबट्याने त्याला मारलं ते फारच विदारक आहे. आई शेजारी आहे, वडील शेजारी आहेत आणि ते काही करू शकत नाहीत असे हातबलत आहे. सर, जरा तुमचा परिचय. मग अशी होतेच तुम्ही आमच्याबरोबर. माझं नाव धनंजय कोकणे. मी मानद वन्यजीव रक्षक म्हणून पुणे जिल्ह्यासाठी काम करतो. त्याचबरोबर माझी निसर्ग साथ संस्था आहे. मी आपत्ती व्यवस्थापन आणि जे काही आपत्ती येतात त्याबद्दल मुलांना प्रशिक्षण देतो. ह्याचा उपयोग होतो? हो, आता तरी सध्या याच्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला दुसरं, कारण आम्ही जे ठिकाणी काही घटना घडल्या त्या ठिकाणी रेकी पण केलेली आहे. आणि आत्ताच एका ठिकाणी म्हणजे 2 दिवसापूर्वी ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच ठिकाणी आता पुन्हा बिबटे येऊन थांबला होता असं नागरिकांनी सांगितलं. आम्ही लगेच तात्काळ त्या ठिकाणी गेलो. हो, तिथं पदमार्ग पण आम्ही पाहिले. तर आता आपल्याला तरी हे बिबटे हे पिंजरे आपल्याला तिथं ठेवावं लागतील. आणि आता काय की बिबट्यांची संख्याच खूप आहे, त्या तुलनेने त्यांना खाद्य कमी आहे. कारण ह्या लोकांनी सांगितलं की या ठिकाणी पूर्वी रानडुकरं खूप होती, तर आता ह्या बिबट्यांनी हे सर्व संपवलंय. मग त्याचा जो बॅलन्स आहे खाद्य आणि बिबट यांचा जो बॅलन्स तो बिघडलेला आहे. त्यामुळे एकतर आता इथले बिबटे, आता आपण काय विचार आहे की जास्तीत जास्त जर बिबटे पकडले गेले तर हे इथून शिफ्ट केले पाहिजेत. नंतर मग वनी विभाग ठरवल ती मग ते वनताराला न्यायचे की रेस्क्यू सेंटरला ठेवायचे. आता ग्रामस्थांच्या मताप्रमाणे 500 वगैरे बिबटे आहेत ह्या परिसरात. शक्य आहे? ह्या परिसरात नाही, पण जे जुन्नर वन विभाग आहे या ठिकाणी 800 बिबटे आहेत असं मागं हे होतं. आता तर नवीन सांगतायत की फार 1200च्या आसपास असतील. पण आहेत, बिबट्यांची संख्या खूप आहे. कारण ज्या अर्थी हे हल्ले होत आहेत त्या अर्थी खाद्याचं प्रमाण त्यांचं कमी होतं आहे. ते संपूर्ण खाद्य त्यांचं संपलंय आणि आता फक्त काही शिल्लक नसल्यामुळं ते कुत्रे आणि माणसं. त्यात कसं होतं की ज्या ठिकाणी पशुधन आहे, म्हणजे समजा बकरी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, आता काय करते की सर्वजण बंदिस्त गोठे आता सध्या चालू आहे. बंदिस्त गोठे लोक करतायत पशुधन वाचण्यासाठी. परंतु आता हा प्राणी तो खाणार काय? जर पशुधन जर बंदिस्त झालं तर मग त्याला हे लहान मुलांचाच वगैरे आता त्याला पर्याय राहिला आहे. आता ह्या बिबट्याचा नेमका काय उपयोग होणार आहे? ह्याला काय मध्ये खाद्य ठेवायचं नाही. आता या ठिकाणी कसं आहे की हे 2 पार्ट असतात. ह्या पिंजऱ्याचे 2 पार्ट असतात. हा एक भाग असतो आणि दुसरा मागे एक तो भाग आहे ना, तो वेगळा असतो. या ठिकाणी आपण बकरी किंवा कुत्रं वगैरे असं काहीतरी त्याचं आमिष आणि हा भाग पूर्णपणे झाकून घेतो. आणि जो दुसरा भाग आहे तो इकडं पुढं ठेवतो. ज्या ठिकाणून बिबट्या एंट्री करण्यासाठी जागा आहे तेवढी फक्त आपण ओपन करतो की ह्या भागातून त्याला तो खाद्य दिसेल. आणि त्यामुळे तो तिथे गेल्यानंतर त्याच्या वजनाने आपोआप त्याला खटका पडून तो ट्रॅप होतो. ह्या जो खटका वरच्या बाजूला दिसतो हे आता हे याच्यात जे असतं ह्याच्यात ट्रॅप होतो, ते वरून ते खाली पडतं लगेच. आता ग्रामस्थांच्या मनातल्या शंका मी तुम्हाला विचारतो. ग्रामस्थांना असं वाटतं की तोच बिबट्या कशावरून आहे हे कसं आयडेंटिफाय होणार? आता काय की जे आपण यापूर्वी करमाळा वगैरे किंवा आवणीच्या टायमाला आपला थोडाफार अनुभव आहे. आता हे तर नाही की आपण त्या बिबट्याला अगदी कान धरून तूच का असं तर काही करू शकत नाही. आता अनुभवाचा एक फायदा घेऊन हे करावं लागेल. आणि जर आपल्याला तोच बिबट्या असं ओळखायचा असेल तर त्याला काही काळ लागेल. उदाहरणार्थ आता ज्या व्यक्ती जे मृत आहेत त्यांचे रक्ताचे सॅम्पल घेऊन, नंतर जे बिबट्या जर कॅप्चर झाले तर त्याच्या दाताच्या ब्लडचे वगैरे सॅम्पल घेऊन DNA, पण त्याला जवळजवळ 1 ते 1.5 महिना पण लागतो, कारण तो रिपोर्ट लगेच येत नाही. किमान 1.5 महिने तरी लोकांच्या मनातली शंका दूर होणार नाही. तोच आहे की नाही हे कळणार नाही. त्यासाठी आता बेस्ट वे एकच आहे की जास्तीत जास्त बिबटे या ठिकाणी कलेक्ट करणे या पिंजऱ्यांमध्ये आणि तिथून शिफ्ट करणे किंवा किमान धोका टळेल पुढचा. वाघ नरभक्षक होणं ही आता विदर्भासाठी, खास करून पूर्व विदर्भासाठी फार कॉमन गोष्ट होत चालली आहे. पण बिबट्याबद्दल एवढं नव्हतं पूर्वी. काय आहे की शेवटी गरज ही शोधाची जन्य आहे. इथं खाद्यच नाही त्यांना. एक तर ऊस क्षेत्र जास्त वाढलेलं आहे. आता ऊस क्षेत्र हे बिबट्यासाठी कम्फर्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी कसं जे बिबटे आहेत ते आहे तसे जगतात. समजा बिबट्याच्या मादीला उदाहरणार्थ 3 पिल्लं झाली, ही जर समजा जंगलसारख्या ठिकाणी झाली पिल्लं, तर त्या ठिकाणी त्या बिबट्यांचे अनेक शत्रू अनेक आहेत. मग ती घार आहे, तरस आहे. बिबट्याची मादी साधारण शिकारीला गेली किंवा पाणी प्यायला गेली तर त्यांच्या जे बछडे आहेत त्यांना धोका आहे. त्यांचे शत्रू त्यांच्यावर हल्ला करतात. त्यामुळं एखादं पिल्लू जगतं किंवा कदाचित जगत पण नाही. त्यामुळे त्याची जी संख्या आहे ती आटोक्यात राहते. मोर्टॅलिटी कमी झाली, या ठिकाणी संख्या वाढत चालली, खाद्य कमी झालं. येस. या ठिकाणी काय आलं की ऊस आहे एकदम कम्फर्ट आहे. त्यांना सर्वात
कंपड असा ऊस आहे. शिवाय जे आता बिबटे नवीन या ठिकाणी आहेत त्यांना ॲक्च्युली जंगल माहीतच नाही, कारण त्यांचे 2-3 पिढ्या ह्या ऊसातच तयार झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना जंगल माहीत नाही. आता हे जे नवीन बिबटे आहे त्यांना जंगलात जर सोडलं तर ते थांबतही नाही, कारण त्यांना तिथं कसं जंगलात खाद्याची स्ट्रगल आहे. हे बिबटे मला वाटतं कदाचित हरणाच्या मागं पळतील की नाही हे पण सांगता येत नाही, कारण त्यांना ती सवयच राहिली नाही. ओके, आता हे बघा की किती ह्या साहेबांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली की त्याचा जिथे आदिवास असायला पाहिजे होता तो तिथे नाहीच आहे आदिवास, आणि त्यामुळे आता त्याला हरणाच्या मागं तरी पळणं शक्य होईल की नाही. आता एक आहे की मधल्या काळामध्ये 1.5-2 वर्षापूर्वी मीच एक रिपोर्ट केला होता की यातले काही बिबटे वंताराला शिफ्ट करायचे, तर तो पर्याय किंवा नसबंदी हा पर्याय असू शकतो. या खरं सांगायचं म्हणजे ह्या 2 पर्यायच नाही आपल्याला. हो, पर्यायच नाही. आता नसबंदी जरी केली तरी त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच मिळणार नाही, एक 6 महिने जाऊ द्यावं लागेल. आणि त्यामुळे ही जी संख्या आहे ही संख्या आपल्याला शिफ्ट तरी केली पाहिजे, किंवा मग अन्यथा जी बाकासूर पद्धत म्हणजे मी सांगतोय त्याला खाद्य तरी पुरवा. जर तुम्हाला कायद्याने बंधन असेल तर त्याला खाद्य द्या, खाद्य पुरवा, म्हणजे तो इकडे येणार नाही. पण मग कुठे ते खाद्य पुरवणार ते आयडेंटिफाय करणं हे अवघड आहे. अहो आता परिस्थिती काय आहे की बिबट्यांची संख्याच खूप आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, माझं जे प्रशिक्षण सेंटर आहे त्या ठिकाणी एक बिबट्या फिरतो, तो त्या ठिकाणी घुशी वगैरे त्यांनी संपवल्यात. अनेकदा आमचे काही लोक सांगतात की त्या ठिकाणी असं खरकट वगैरे पडला असेल तर ते पण बिबट्या खाऊ लागलाय, कारण संख्याच तेवढी वाढलेली आहे त्यांची. बापरे, म्हणजे तो आपलं माणसाचं खाद्य खायला लागला. आणि त्यात काय होतं की असं म्हणू नका की चपाती आणि भाकरी पण खाईल काही दिवस. होईल ना, होईल असंच आहे. आणि बिबट्या हा एकदम हे नाही, आता मात्र मला नाही या साहेबांनी सांगितलेली गोष्ट लक्षात आली का तुमच्या? ते असं म्हणतायत की मानवी खाद्य सुद्धा आता बिबट्या खातोय. काही दिवसांनी तो चपाती आणि भाकरी खायला लागला कुत्र्यासारखं, तर ते हे नाही, आश्चर्य नाही वाटणार. आणि इथल्या अनेक ग्रामस्थांना मी विचारलं की तुमच्यापैकी कुणी किती वेळेला बघितलं, कोण म्हणतं मी 10 वेळेला बघितलं, कोण म्हणतं 15 वेळेला बघितलं. मग इतकी इझी सायटिंग झाली आहे सगळे बिबट्यांची. याला कारण की संख्याच खूप वाढली सर, खूप संख्या वाढली, त्याला पर्यायच नाही. आता याच्यावर एक तर धोरणात्मक निर्णय घ्यावाच लागेल. एक तर बिबट्यांची नसबंदी हा पहिला मुद्दा, आणि दुसरा मुद्दा हा आहे की त्यांचं शिफ्टिंग. दुसरा इथं काहीच पर्याय नाही आपल्याकडे. कारण हा जरी बिबट्या आपण म्हणतोय नरभक्षक आहे, हा जरी पकडला आणि समजा इथं 50 बिबट्या असतील ह्या लोकांच्या मतानुसार, 1 पकडला, 2 पकडला, आपण 10 पकडले, 20 पकडले, उरलेले बिबटे तरी काय खाणार? मग ते आपोआप. पण मग साहेब असं आहे की ही सगळी कॅम्पेन करायला 1-2 वर्ष लागतील का नाही? आता हे काय, हे खूप आधीपासूनच हे निर्णय घ्यायला पाहिजे होते. उशीर किंवा झाला. आता आणि असंही म्हणता येत नाही याला, कारण काय, ऊस क्षेत्र हे वाढतच जाणार, आणि ऊस क्षेत्र हे बिबट्यासाठी कंफर्ट एरिया आहे. बस त्यामुळे त्या ठिकाणी बिबट्यांची संख्या वाढते, तुलनेने त्याला खाद्य नाही. आणि मग या शस्त्र आहे का? नाही इथं नाही. बरं, कसं करणार होतं तुम्ही? नाही ॲक्च्युली ना कारण वन विभाग तर मला नाही वाटत इथे येऊ शकेल इतकं. येणार नाही. आणि आपण जे म्हणतो ना बिबट्याला मारणे वगैरे, ते काही बकरू नाही की आपण त्याला घेऊन आलो मारणं. त्याच्यात पण ह्याला आपल्याला शोधावंच लागेल. तुम्हाला सांगतो, आपण हे फक्त बोलतो की आपण बिबट्याला मारू, हे तर करू. साहेब, एखादं कुत्रं जर आपल्या दिसत धावलं ना, पाहिलं तरी आपण पळून जाऊ, गाडीत होतो ते. तर तो बिबट्या आहे. आणि बिबट्या म्हणजे एकदम भयानक आहे. ते तसं तो शाय अॅनिमल आहे बिबट्या माझ्या माहिती. साहेब, बिबट्या अत्यंत हुशार आहे आणि अत्यंत घातकी सुद्धा प्राणी आहे बिबट्या हा. बिबट्या हा असा डरकाळी बुडवून असा आवाज करून कधीच हल्ला करत नाही. तो गपचीत छुपा येऊनच हल्ला करतो. ज्यावेळेस बिबट्या गुरकतो ना, त्यावेळेस असं आहे की बिबट्या त्याची चाहूल देतो की मी इथं आहे. आणि हे कुठं होतं, ज्या ठिकाणी खाद्य आहे भरपूर आहे त्या ठिकाणी बिबट्या फक्त गुरकतो, कारण की त्याला त्यावेळेस तुमची गरज नाही. पण ज्या ठिकाणी बिबट्याला खाद्य नाही त्या ठिकाणी बाकी बिबट्या हल्ला करतो. मग लहान मुलं असतील किंवा बसलेल्या महिला असतील किंवा लहान मुलं जी खाली त्याच्या आय लेवलच्या जे खाली त्याला भक्ष्य असेल ते त्याला सहज भक्ष्य वाटतं. थोडक्यात हे सोपं नाही आहे तुमचं. थांबूया आपण इथे. हे महाराष्ट्रातलं कदाचित असं एकमेव कॅम्पेन सुरू आहे आता जे TV माध्यमात दिसतंय की एका बिबट्याला पकडून किंवा त्याला ठार मारून इथल्या लोकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न आहे. ते काही एवढं सोपं नाही आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, मंचर. हे खूप सारे पिंजरे जे आहेत ना, त्या पिंजऱ्याबद्दलच लोकांचं काहीतरी म्हणणं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? पिंजरा शूटर आहे ते बोलतील माझ्याशी, पण पिंजऱ्याबद्दल काय आक्षेप आहे? नाही, हे जे पिंजरे आहेत, शासनाने यापूर्वी असं सांगितलं की आम्ही 4 कोटी रुपये खर्च करून वेगवेगळे पिंजरे बनवले. मात्र एक महिन्याभरापूर्वी त्यांनी सांगितलं की 4 कोटी रुपयाचे पिंजरे बनवले. प्रत्यक्ष जर बघितलं तर हे पिंजरे आत्ता कलर देऊन आत्ता आणलेले दिसतात. ही आता वस्तुस्थिती त्या सगळ्या प्रशासनाची. आता हे जे आपण जर बघितलं तर हे बघा, हे आता हा कलर अजून सुकलेला नाहीये. याचा हे अर्थ पिंजरे काय? आत्ताशे आणलेले पिंजरे तयार केले ते एका रात्रीत पिंजरे तयार केले ते नवीन आहे बघा. नाही कलर लागतोय बघा, दिसला का? हे बघा. नाही, पण
तशी आता वन विभाग म्हणेल की मग आम्ही तयारी केली ना, चांगलं एका रात्रीत पण महिनाभरापूर्वी 2 कोटी दिलेत ना. आता परत सांगितलं काल परवा की 4 कोटी रुपये मंजूर आहे म्हणून. ते मंजूर असणं वेगळं आणि प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून दिले असं म्हणाले सांगितलं. हो, उपलब्ध केल्याच्या बातम्या टीव्ही न्यूजला. 2 कोटी रुपये जर मंजूर झाले एका रात्रीत पिंजरे कसे काय तयार झाले आता. याचा आधी याचा अर्थ 2 कोटी किती पिंजरे सांगितलं ना. 9 पिंजरे, 9 नवीन कोरे पिंजरे आणले. ग्रामस्थांचं म्हणणं आहे हे रात्रीतनं तयार केलेले आहेत. मग आधीच्या निधीचं काय झालं. आता हा पिंजऱ्याचा पुढचा भाग आहे जिथे तुम्हाला खाद्य ठेवायचं आहे आणि पुढे पिंजऱ्यात प्रत्यक्षात जिथे अडकणं अपेक्षित आहे तो हा भाग आहे. इथे तो असे याच्यानंतर या शिकारीला तो बळी पडतो आणि मग ह्याच्यामध्ये अडकतो असं चित्र दिसतंय. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. हे या ठिकाणचं हे दृश्य दाखवा प्रेक्षकांना, कारण ही एक अशी मोठी कॅम्पेन आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे या बिबट्याला पकडण्याची, की ज्याच्यातनं तो बिबट्या कधी पकडला जातोय ते बघायचं आपल्याला. एका रात्रीत तयार केली सगळी. मामा काय झालं. हे वन खात्याची मंडळी पाहिजे ना इथं. टोटल 30 टीम आहे का. मी चोंबूत तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर मधून बोलतोय. मी इथं पंचतळाव आलेलो आहे. परंतु माझी अशी प्रतिक्रिया आहे की बुवा हे पिंजरे आलेत, ठीक आहेत, हे पिंजऱ्याला इकडे लाईव्ह करा, म्हणजे कॅमेरा दाखवा. हे नवीन आहेत. हे कालची घटना घडली, इथून मागे 8 दिवसापूर्वी घटना घडली. आमच्या तिथं बिबट्यांचा वावर आहे, कोणी येत नाही. इथलं घटना घडली, इथून आम्ही 10 किलोमीटरवर आहे. इथून नदी म्हणजे कुकडी नदी. गोड नदी का कुकडी आहे. हा, ती गोड नदी. इथून हे सगळं नवीन आहे ना. मग हे किती दिवसाचं आहे. ही तिसरी घटना घडल्यानंतर हे नवीन आहे ना. हे इतक्या दिवस प्रशासन काय करीत होतं, बरोबर आहे. बरं, इतके दिवस हे राज्यमंत्री हे कोण काय करतात, पालकमंत्री अजित पवार साहेब असेल, नाही तर तिकडे कोणता साहेब असेल, मुख्यमंत्री असतील, हे काय करत असतात. हे खरं आहे का खोटं आहे. ग्रामस्थांचं म्हणणं म्हणजे त्यांची भावना महाराष्ट्रासमोर. मला इथं काय नाही माझ्या डोक्यात पडू द्यावं. माझ्या डोक्यात पडल्याने मी काही लगेच हे नाही म्हणणार. आम्ही रात दिवस पाणी भरणारी हे आमच्या जीवावर आहे का, हे कोणच्या जीवावर आहे सरकार, हे शेतकऱ्यांच्या जीवावर आहे. आज तुम्ही हे सगळं हे दिखावा आहे ना. मग इकडे आंदोलन करा, तिकडे आंदोलन, तेवढंच काम आहे का आम्हाला दुसरी कामच नाहीत का काही. बरोबर आहे, त्यांचं म्हणजे भावना लोकांच्या तीव्र आहे. नवीनच कसे पिंजरे आणलेत असा प्रश्न आहे लोकांचा. कॅमेरामन नवीनच आज आले नवीन. NDTV मराठी. ते चला हे रोल आणि कट करून. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. प्रश्न असा आहे की तो बिबट्या त्याला तर ठारच मारण्याचे आदेश दिले. तुमचा पूर्ण परिचय द्या. माझं नाव विनोद सोनवळे, राणाज रायफल अँड ट्रेनिंग सेंटर याचा मी एक सभासद आहे. महाराष्ट्र शासन आणि राणाज रायफल ट्रेनिंगच्या संयुक्त विद्यमानाने आपण एक जॉईंट ऑपरेशन करतो. आपण अवनीच्या वेळेसही तर जॉईंट ऑपरेशन केलं होतं, करमाळ्याला सुद्धा एक जॉईंट ऑपरेशन केलं होतं. काल रात्री आपले ठाकरे साहेब आणि यांचा कॉल आला आणि त्यानंतर मग कलेक्टर साहेब व सर्व अधिकाऱ्यांची संमतीनुसार असं ठरलं की या ठिकाणी रेस्क्यू टीम पाठवली पाहिजे, जी बिबट्याला एकतर जेरबंद करण्याचा प्रयत्न करेल आणि समजा जर नाहीच जर शक्य झाले तर त्या ठिकाणी ठार मारायचा प्रयत्न करेल. या ठिकाणी हो, आमची टीम या ठिकाणी आलेली आहे. सगळे शस्त्र गाडीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये आमचे जे चंद्रकांत मंडलिक सर आहेत, त्या आल्यानंतर ज्या 3 ठिकाणी अटॅक झाला होता, हो, त्या ठिकाणी अटॅक जिथे झाला त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण पाहणी केली. त्या अटॅकचं सेंटर पॉईंट कुठे आहे आणि प्रत्येक अटॅक हा पहिल्या अटॅकपासून दुसरा किती अंतरावर आहे. किती अंतरावर. साधारणतः प्रत्येक जे हल्ले झालेले आहे ते सेंटर पॉईंट पासून काढल्यानंतर 2 ते 2.5 किलोमीटर अंतर. त्यांनी स्वतःची रेडियस डिफाईन केली आहे, तो 2-2.5 किलोमीटरच्या रेडियस. हो, तसंच झालेलं आहे की त्याचा जो एरिया आहे तो साधारणतः एक 5-6 किलोमीटरचा एरिया आहे. आणि आपण अंदाजे असं सांगू शकतो की प्रत्येक अटॅक हा पहिल्या अटॅकपासून साधारणतः 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता आपण याच्यामध्ये असं केलेलं आहे की त्याचा एरिया पहिला आपण पाहून घेतला. त्यानंतर आता काही आपल्याला सामग्रीची आवश्यकता आहे. तसं आपण ते वन विभागाला कळवलेलं आहे की आम्हाला या सामग्री आपण उपलब्ध करून द्या. त्या अनुषंगाने हो, आता आपण असं करणार सर ते की नागरिकांचं असं म्हणणं आहे की या भागामध्ये अनेक बिबटे आहे. काहींचं म्हणणं आहे 50 बिबटे आहे, काहींचं म्हणणं आहे 100 बिबटे आहे. तर आपण नागरिकांमध्ये जे आता भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे हे सर्व दूर करण्याच्या हेतूने ज्या ठिकाणी आपला अटॅक पॉईंट आहे त्या ठिकाणी तर शक्यतो त्याला रेस्क्यू करणे किंवा जर नाहीच जर झालं
तर शेवटचा पर्याय आपण निवडणार आहे. पण ज्या ठिकाणी अनेक बिबटे आहे ते वारंवार फिरतात आहे, पिल्लांसह फिरतात आहे, त्यांचं प्रमाण जास्त आहे, लोक ती भयभीत झालेली. तर जास्तीत जास्त आता बिबटे पकडून आपल्याकडे जे माणिकडो केंद्र आहे किंवा अन्य ठिकाणी आपण ते पाठवण्याचा प्रयत्न करू, ज्यामुळे नागरिकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे आणि जो आक्रोश निर्माण झाला आहे तो कमीत कमी करण्याचा प्रयत्न आपण आता त्याच लोकांच्या मनातला काय प्रश्न आहे तुम्ही तुम्हाला नंतर विचारतो का लोकांना काय वाटतंय ह्या बिबट्याबद्दल. पण मला सांगा, हा 2-2.5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये त्याचा जो वावर आहे, वाघाचं नरभक्षक असणं ही जरा अलीकडे आपल्या बऱ्याच वेळेला बघितलेली गोष्ट आहे. पण बिबट्याबद्दल मी फारसं असं ऐकलं नव्हतं. तर हे असं का झालं ते? सर आता ते बरेच कारणं असतात त्याच्यामध्ये, ते की आता आपण जंगल पाहिलं तर कमी होत चाललेलं आहे. जंगलाची संख्या कमी झाली, ऊस इथं थोडा त्याला पूरक आहे, खाद्य त्याचं कमी झालं. पण ह्या पर्टिक्युलर केसमध्ये काय लक्षात येतं? सध्याच्या घडीला साहेब असं सांगणं कठीण आहे की तो जो नरभक्षक जो बिबट्या झालाय, ज्यांनी आतापर्यंत 3 लोकांचा जीव घेतलेला आहे, तो नर आहे की मादी आहे अजून हे सुद्धा डिटेक्ट झालेलं नाहीये. आता प्रथमतः ती नर आहे किंवा मादी आहे हे सगळं डिटेक्ट करून घेणे, त्याच्यानंतर त्याचा रेडियस एरिया आहे त्या ठिकाणी त्याला सर्च करणे, रात्रीच्या वेळेस टॉर्च लाईटनी सर्च करणे किंवा जे नवीन आपल्याला प्रयोग करता येतील त्या पद्धतीने सगळं आपण आता करून घेणार. काही ठिकाणी ज्या चुका आहेत, छोट्या चुका, जसे की थोडेसे पिंजरे चुकीच्या ठिकाणी लावले गेलेले आहेत ते, आणि पिंजऱ्यामध्ये जे भक्षक ठेवले गेले पाहिजे नव्हतं. कोंबडी वगैरे ठेवली म्हणून? हा सर आता काय थोडासा प्रकार असा आहे, हास्यास्पदच आहे. म्हणजे कोंबडी आवाज करणार नाही तर असं एका झपक्यात खाऊन टाकेल ना तू. सर काय झालं की आता भक्षक जर तसं पाहिलं ते ओरडणारं ठेवलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपण एक तर शेळी ठेवली पाहिजे किंवा कुत्रं ठेवलं पाहिजे. तर ते आम्ही पण पाहिलं, थोडंसं हास्यास्पद वाटलं की त्याच्यामध्ये कोंबडी ठेवली गेलेली आहे. काय म्हणजे वन विभागाचं कमालच झाली आता. काय बोलावं त्यांना? आणि आता सर आता प्रकार थोडासा जास्त चिघळलेला आहे. आम्ही वरिष्ठांना सांगितलं की या ठिकाणी हे जे प्रकार चालू आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. वन विभागाशी आम्ही ठाकरे साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्याला 12 पिंजरे इथे उपलब्ध करून, 12 पिंजरे हे आपल्या समोर जे 12 पिंजरे अजून आपल्याला नाही साहेब कसं आहे, आता एका गाडीमध्ये जेवढे आले ते आणले, अजून आपल्याला टोटल ते 12 पिंजरे देणार आहेत. आपल्याला ते 20 ट्रॅप कॅमेरे देणार आहे, 3 ट्रँक्युलायझर गन देणार आहे. शार्प शूटरची टीम त्यांनी आपल्याला दिलेली आहे. शार्प शूटरची टीम आता आपल्याकडे आहे ना, शार्प शूटरचे 2 टीम, आपल्या 2 टीमा त्यांनी हे केलं, राणाज रायफल आणि अजून एक प्रायव्हेट टीम सांगितली. त्याच्यापैकी 6 लोक या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्याकडे 20 ट्रॅप कॅमेरे सुद्धा आता आपल्याकडे येत आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे 12 हे आले पिंजरे आलेले आहेत अजून, आणि अजूनही त्यांना आपण सांगितले जे हवं आहे ते आपल्याला येतं. आता तुम्ही टार्गेट झिरो इन कसं करणार? आता सर त्याला रेस्क्यू, आता त्याला सर्च करणे हा पहिला मोठा विषय. सर्च सेकंड सर्चमध्ये काय होते आता त्याच्यामध्ये पाहूया आपण. त्याच्यामध्ये ते युजली आपण काय करतो, सर्च केला, आयडेंटिफाय झालं, मग सर आता त्याला पकडायचा प्रयत्न नाही सर. पहिला त्याला सर त्याला पहिला तर आपण पिंजऱ्यात घालण्याचा प्रयत्न करू द्या, आणि जर तो ओपन स्पेसमध्ये असेल तर त्याला डाट मारून बेशुद्ध करून त्याला कसं पकडता येईल. आणि समजा जर तो आपल्या आवाक्याच्या बाहेरच असेल तर मग शेवटी पर्याय नाही राहणार. आता या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने एक प्रश्न विचारतो, कारण त्यांच्या मनात तो संशय आहे म्हणून मी आता अनेक लोकांशी बोललो. ह्याची काय खात्री आहे असं त्यांना वाटतं की तोच बिबट्या आहे ज्याला आपण मारलाय? नाही, तुझा प्रश्न समजला. प्रश्न असा आहे की लोकांना असं वाटतं की तुम्ही करणार, कारण तुमचं ते एक्सपर्टी आहे, तुम्ही बिबट्याला मारणार सुद्धा, पण हे विश्वास लोकांना कसा मिळेल की तोच आहे की ज्यांनी 3 लोकांचा बळी घेतला? सर काय होतं की आता करमाळ्याला ज्यावेळेस आम्ही रेस्क्यू ऑपरेशन केलं तर करमाळ्याचा तो बाबा आता खोडील वाघ आपण म्हणूया, तो नाही सापडला ना. नाही, करमाळ्याचा वाघाचा विषय असा होता, पूर्वी तो नगरच्या दिशेला होता. नगरमध्ये त्यांनी काही माणसं मारली, नंतर तो बीडमध्ये गेला, तिथे 13-14 माणसं मारली, नंतर करमाळ्या मेल्या. त्याचा पॅटर्न असा होता की तो ज्यावेळेस माणसांना मारायचा तर माणसांचा अर्धा चेहरा खायचा, म्हणजे डोळे खाऊन टाकायचा, अर्धा चेहरा खाऊन टाकायचा, आणि पूर्ण एका बाजूला हृदय फोडणे वगैरे असं करतात. आता या वाघाचा जो पॅटर्न आहे हा कशा पद्धतीचा आहे, म्हणजे आता हो, आता काय आलं की लहान मुलाच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर त्याचं गुप्तांगण वगैरे खाऊन टाकलं असा प्रकार. महिलेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर तिचं पूर्ण अंग वगैरे खाल्लेले. कदाचित मांसामुळं त्यानं ते तसं केलं असं, जिथं मांसल पार्ट जास्त आहे तिथे तसं काय नाही साहेब. आता त्याचा एक पॅटर्न असतो ना प्रत्येक गोष्टीचा, की हो, आता वाघाचा पॅटर्न सरळ असतो की जाणे, नडीचा गोड घेणे, त्याला मारणे आणि त्याच्यानंतर त्याला खाणे, असा एक प्रकार असतो. आता याच्यामध्ये त्याचा पॅटर्न काय आहे हा पूर्णपणे समजून घेणे. त्याचे प्रिलिमिनरी काही लक्षात आले की हा त्याचा पॅटर्न आहे? सध्याच्या घडीला असं लक्षात आलेलं आहे, आमचे चंद्रकांत मंडलिक सरांनी असा निष्कर्ष काढला की कदाचित ती मादा असावी आणि तिची पिल्लं पण आहेत, आणि तिला जर खायला काही भेटलं नाही त्यामुळं ती ॲग्रेसिव्ह होऊन ती लहान जी मुलं आहेत, म्हणजे आता वयोवृद्ध आजींवर हल्ला झाला तर ते शारीरिक कमकुवत होत्या,
एक 5.5 वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला झाला, ती पण शरीराने कमकुवत होती, आणि जे 13 वर्षाच्या मुलं हल्ला झाला तो पण शरीराने कमकुवत होता. म्हणजे हा जो सगळा प्रकार झालेला आहे की हा खोडील वाघ म्हणजे एखाद्याला उचलून नेणे, त्याला चावणे, चावा घेणे, मांस खाणे, असा काय प्रकार नाही. हा पोट भरण्यासाठी हा त्या बिबट्याचा चाललेला प्रकार आहे, आणि बहुतांश पद्धतीने ती मादाच असावी असा एक निष्कर्ष निघालेला आहे. थँक्यू. असं आहे की ते त्यांच्या पातळीवरती प्रयत्न करतायत. आपलं तर काम आहे की हे जे काही घडतंय ते महाराष्ट्राला सांगायचं. पहिल्यांदा कदाचित अशा पद्धतीचं हे ऑपरेशन ह्या भागामध्ये बिबट्याला मारण्याचं सुरू आहे. आपण बघूया त्यात काय घडतं ते. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, नी टी व्ही मराठी, मंचर.